MNTच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण केंद्राने जो अर्थसंकल्प सादर केला, आर्थिक बजेट जो सादर केलेला आहे, त्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. या अंदाजपत्रकाच्या बाबत विशेषतः जे सत्ताधारी आहेत त्यांनी खूप चांगलं स्वागत केलं. हा मध्यमवर्गीयांच्या कसा हिताचा आहे, कसा फायद्याचा आहे, आणि मध्यमवर्गीय हा कसा म्हणजे प्राण आहे, जीव की प्राण. त्यामुळे मध्यमवर्गीयाचं हित साधणं हे राष्ट्राचं हित साधणं अशाही काही पद्धतीच्या मांडणी करण्यात आलेली आहे. मुळात हे अंदाजपत्रक खरंच कोणाच्या हिताचं आहे, यामध्ये जे वाढवून ठेवलेलं आहे त्याचा नेमका कोणाचा फायदा होतोय, कृषी संदर्भात काय आहे, शिक्षणाच्या बाबत काय वाढवून ठेवलेलं आहे, नोकरी रोजगार, ह्या सगळ्या बाबी ज्या सामान्य माणसाच्या अगदी जीवन मरणाच्या प्रश्नासंदर्भात आहेत. विशेषतः SC/ST साठीचं जे प्रावधान असतं त्यामध्ये काय नेमकं आहे हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून आजच्या या विषयावर आपल्यासोबत अर्थतज्ञ प्रोफेसर डॉक्टर PS कांबळे सर जुळलेले आहेत. वारंवार अशा विषयांवर सरांचा मार्गदर्शन आपल्याला लाभत असते. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा, कारण आजपर्यंत ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या ब्राह्मणी भांडवली मीडियाच्या माध्यमातून तो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे किंवा ती मांडणी करण्यात आलेली आहे. चर्चा झाल्या नाही असं नाही, वेगवेगळ्या माध्यमातून ज्या चर्चा झाल्या त्या सामान्य माणसांनी त्याच्यावर फार मोठी त्याची नजर नव्हती, किंवा असं म्हणूया की ते त्याच्या विचाराच्या पलीकडचं होतं. विशेषतः आमच्या बाजूचा जेव्हा विचार होतो तेव्हा कुठलीही मीडिया, कुठलंही चॅनल ते प्रश्न मांडत नाहीये, ते प्रश्न विचारत नाहीये. म्हणून आमचं दायित्व किंवा आमची जबाबदारी आम्ही समजून या बजेटवर आम्ही चर्चा करत आहोत. आणि या चर्चेची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर PS कांबळे सर जुळलेले आहेत कोल्हापूरवरून. शिवाजी विद्यापीठात सर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत, अर्थतज्ञ आहेत. सर वारंवार आम्हाला आपलं अर्थशास्त्राच्या संदर्भात मार्गदर्शन लाभतच असते, परंतु कालचा जो अर्थसंकल्प सादर झाला, बजेट जे सादर झालं, त्याची खासियत काय आहे, एक अर्थतज्ञ म्हणून या अंदाजपत्रकाकडे आपण कसं बघताय? पहिल्यांदा तर MNT मराठीला मी मनापासून धन्यवाद देतो. जीवन तुम्हाला खूप खूप आभार तुमचे. एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. यापूर्वी आपण एक एपिसोड केलेला होता की या केंद्रीय अंदाजपत्रकातून आपल्या अपेक्षा काय आहेत, आणि त्यावेळेला मी असं म्हणालो होतो की आपल्याला आता ताबडतोब जे साध्य करायचं आहे ते 2030 पर्यंत शाश्वत विकास साध्य करायचा आहे, शाश्वत विकासाची उद्दिष्टे. आणि मग 2047 मध्ये की जेव्हा आपली 100 वर्षे होतात, ती 100 वर्षे स्वातंत्र्याची झाल्यानंतर मग आपल्याला विकसित भारताकडे जायचं आहे, विकसित भारत साध्य करायचं आहे. आता शाश्वत विकासामध्ये काही महत्वाची उद्दिष्ट अशी आहेत की जी साध्य करण्यासाठी आपल्याकडे फार कमी वेळ आहे, 5च वर्ष आहेत, 2030 पर्यंत साध्य करायचे. आणि विकसित भारताचं ध्येय किंवा उद्दिष्ट आपण विचारात घेतलं तर साधारणतः 23 वर्षापर्यंतचा कालावधी, 22 वर्षापर्यंतचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे दोन्हीही शाश्वत विकास असू द्या किंवा विकसित भारत असू द्या, डेव्हलप्ड इंडिया असू द्या, फार काही जास्त कालावधी आपल्याला उपलब्ध आहे असं नाही. आणि त्यामुळं हे जे वर्तमान सरकार आहे, या वर्तमान सरकारचा हा पहिला अंदाजपत्रक आहे की जे फुल फ्लेज्ड आहे.
याच्या अगोदर एक त्यांनी अंदाजपत्रक सादर केलं होतं, पण ते सप्लिमेंटरी होतं, पूरक होतं. त्याच्या अगोदर काही महिन्यासाठी त्यांनी सादर केलं होतं आणि साधारणतः ते 8 महिन्यासाठी गेलं अंदाजपत्रक होतं. मग आता हे अंदाजपत्रक फुल प्लेज्ड आहे, पूर्ण आहे, 1 वर्षासाठी आहे. आणि त्यामुळं या अंदाजपत्रकामध्ये ही दोन्ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, एक म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि 2 विकसित भारत, डेव्हलप्ड इंडिया, ही दोन्ही डोळ्यासमोर ठेवून आणि त्याचबरोबर सोशल इन्क्लुजन, सामाजिक समावेशन पण त्यामध्ये महत्वाचं आहे. कारण शेवटी विकास कोणासाठी करायचा, शेवटी विकसित भारत कोणासाठी व्हायचं, हाही मुद्दा या अनुषंगाने महत्वाचा आहे. म्हणजे या 3 मुद्द्याच्या चौकटीमध्ये आपण हे जे वर्तमान अंदाजपत्रक आहे, हे वर्तमान अंदाजपत्रक आपण त्याचं विवेचन, विश्लेषण करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. आता जेव्हा आपण बघतो तर असं आपल्याला लक्षात येतं की शाश्वत विकासाची जी महत्वाची उद्दिष्ट आहेत, यामध्ये 2030 पर्यंत आपल्याला ती साध्य करायची आहे. यामध्ये 0 गरिबी आहे, यामध्ये उच्च शिक्षण, उत्तम शिक्षण, गुणवत्ताप्रधान शिक्षण आहे, यामध्ये विषमता नियंत्रण आहे, अन्न सुरक्षितता आहे. या सगळ्या गोष्टी यामध्ये एकूण उद्दिष्ट 17 उद्दिष्ट आहेत. पण 3, 4, 5 उद्दिष्ट, सगळीच उद्दिष्ट महत्वाचे आहेत, पण काही उद्दिष्ट खूप महत्वाचे आहेत. आणि चांगलं आरोग्य, ही 4-5 उद्दिष्ट आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्याला या अंदाजपत्रकामध्ये तरतुदी करणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. आता ते आहे की नाही हे आपण बघू आणि मग आपण ज्याला आपण विकसित भारत असं म्हणतो, डेव्हलप्ड इंडिया असं म्हणू, त्याकडे आपण नंतर जाण्याचा प्रयत्न करू. आता पहिलं म्हणजे 0 गरिबी. या अंदाजपत्रकामध्ये फक्त टायटलमध्ये काही गरिबीचा शब्द दिसतो, पण प्रत्यक्षामध्ये गरिबीच्या अनुषंगानं ठोस अशा प्रकारचं धोरण, ठोस अशा प्रकारचे उपाय आपल्याला यामध्ये बिलकुल दिसत नाही. म्हणजे शीर्षक आहे, पण तो जो महत्वाचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे, तो महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठीच्या धोरण आणि उपायांचा मात्र पूर्णतः अभाव यामध्ये दिसतो. मुळात गरिबीकडं, दारिद्र्याकडे आपण सिरियसली कधी बघितलं नाही. एक पॉलिटिकल अजेंडा या दृष्टीनंच आपण त्याकडे बघितलं आणि त्यामुळे गरिबीची रेषा सुद्धा आपल्या देशामध्ये खूप छोटी आहे. म्हणजे 47 रुपये शहरी भागामध्ये आणि 32 रुपये ग्रामीण भागामध्ये अशी आपली गरिबीची रेषा आहे. आणि गरिबीचं प्रमाण हे जवळजवळ जे आकडे मिळतात त्या आकड्यामधून कितीतरी कोट्यावधी रुपये लोक हे गरीब आहेत. अगदी सरकारच्याच आकडेचा आधार द्यायचा ठरलं तर इकॉनॉमी सर्व्हे मध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे 2024-25च्या की जवळपास 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवलं जातं. हे अन्न सुरक्षितता उद्दिष्टाच्या अनुषंगानं पण महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर गरिबी निर्मूलनाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचा आहे. हा जर आपण आधार घेतला तर याचा अर्थ असा की 80 कोटी लोक गरीब आहेत असा त्याचा साधा सोपा सरळ अर्थ निघतो. असं जर असेल तर गरिबीची तीव्रता ही जास्त आहे, त्याची इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटी ही जास्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून तो गरिबीचा प्रश्न सोडवण्यासाठी जे काही धोरण आवश्यक आहे, जे काही उपाय आवश्यक आहेत, ते मात्र या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसत नाही. नीती आयोगानं 5वा जो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे झाला त्याच्या आधारे बहुआयामी गरिबीचा निर्देशांक मोजला आणि त्याने असं सांगितलं की बहुआयामी गरिबीच्या या निर्देशांकाप्रमाणे गरिबीची तीव्रता किंवा इंटेन्सिटी 25% आहे. म्हणजे आज आपला 144 कोटींचा देश आहे, जर 25% म्हटलं जवळपास ते 40 कोटीपर्यंत होतं. बहुआयामी ही व्यापक संकल्पना आहे गरिबीच्या किंवा दारिद्र्याच्या रेषेच्या अनुषंगाने. दुसरी गोष्ट अशी की यामध्ये ह्या गरिबीसाठी रोजगार निर्मिती करणं आवश्यक आहे आणि काही रोजगार निर्मितीचे संदर्भ यामध्ये घेतलेले आहेत. पण ज्याला एक रोजगार निर्मितीचं धोरण असं म्हणतो, एम्प्लॉयमेंट पॉलिसी असं म्हणतो किंवा ग्रोथ एम्प्लॉयमेंट निक्सस असं म्हणतो, आर्थिक वृद्धी आणि रोजगार यामधला संबंध, या अनुषंगानं अशा प्रकारच्या तरतुदी यामध्ये काय दिसत नाही. एपीजे अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी पुस्तक लिहिलं होतं इकॉनॉमिक सुप्रीमसी ऑफ इंडिया बाय 2020 आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की भारत हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांचं हे इंजिन ऑफ ग्रोथ आहे. यांचा जर आपण उत्पादक कार्यासाठी वापर केला
तर आपल्याला आर्थिक महासत्ता किंवा आर्थिक प्रगत राष्ट्र व्हायला फार काय अडचण येईल असं त्यांनी सांगितलं होतं, अडचण येणार नाही. पण दुर्दैवानं या उत्पादक श्रमशक्तीचा, उत्पादक साधनाचा आपण वापर करण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलो आणि 2020 मध्ये आपण ते जाऊ साध्य करू शकलो नाही. याच धर्तीवरती 2047 मध्ये की जे आपलं स्वातंत्र्याचं 100वं वर्ष आहे, यामध्ये आपण विकसित भारताकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा विचार आपण थोडा नंतर करू. यानंतर अन्न सुरक्षिततेचा यामध्ये आहे, शिक्षण यामध्ये अपेक्षित आहे. आणि दुर्दैवाने या अंदाजपत्रकामध्ये शिक्षणाकडे फार दुर्लक्ष झालेलं आहे. शिक्षणावरचा जो काही खर्च आहे नेहमीपेक्षा, मी काही नंतर आकडे सांगेन तुम्हाला, तर त्यामध्ये झालेली एक मार्जिनल वाढ, एक किरकोळ वाढ विचारात घेता शिक्षण ऍज सच फार काही लक्ष यामध्ये दिल्याचं दिसत नाही. आणि त्यासाठीची भरीव तरतूद सुद्धा या अंदाजपत्रकामध्ये दिसत नाही. खरं म्हणजे आपण नवीन राष्ट्रीय धोरण राबवतोय आणि त्यासाठी नवनवीन प्रयोग, डायव्हर्सिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी अधिक निधीची गरज आहे, त्यासाठी अधिक पैशाची गरज आहे, खर्चाची गरज आहे. पण तशा प्रकारचा प्रयत्न यामध्ये दिसत नाही. आणि शिक्षणासाठीचं जे खर्च आहे तो शिक्षणासाठीचा खर्च हा बाकीच्या घटकांबरोबर दिलाय. मग यामध्ये शिक्षण सर्व प्रकारचं, यामध्ये खेळ, यामध्ये युवक कल्याण, हे सगळं मिळून दिलेलं आहे. म्हणजे नेमकं शिक्षणाला आपण किती देणार आहोत हे यातून स्पष्ट होत नाही. मात्र गेल्या वर्षीच आपण आकडा बघितला तर केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून शिक्षणावरती खर्च हे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे 4% पेक्षा कमी करतात असं आपल्याला दिसतं. आणि नवीन राष्ट्रीय धोरण राबवत असताना शिक्षणाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्याची व्याप्ती, त्याची गुणवत्ता, त्याचा विस्तार या अनुषंगानं खर्च करण्याची गरज आहे, खर्चाची आवश्यकता आहे. पण तसा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसत नाही. या चिरंतन विकासामध्ये उत्तम आरोग्य, गुणवत्ता प्रधान आरोग्य सेवा हे पण अपेक्षित आहे. आणि आपल्याला कोविडनं सांगितलं की बाबा यासाठी आपल्याला त्याची गरज आहे आणि ती गरज आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं त्यामध्ये सांगितलं. पण दुर्दैवानं या अंदाजपत्रकामध्ये सुद्धा फार काही महत्वपूर्ण बदल झाल्याचं आपल्याला दिसत नाही. उलट आपल्याला असं दिसतं की खतांवरची जी सबसिडी आहे, अनुदान, ते खतांवरचं अनुदान हे बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. अन्नावरचं अनुदान हे सुद्धा बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. आणि यावरून एक आपल्याला शिक्षणावरचा खर्च हा मी मगाशी सांगितलं त्यामुळे मार्जिनल वाढवलेला आहे. बघा, आकडा सांगायचं झालं तर 2024-25 मध्ये शिक्षणावरचा खर्च होता 1,25,738 कोटी रुपये आणि तो 25-26 मध्ये 1,28,625, म्हणजे साधारणतः 28,000 ढोबळ मानानं लाख एवढी 28,000 कोटी एवढ्या खर्चामध्ये शिक्षणाच्या वाढ केलेली आहे. आणि आरोग्यावरचा जो खर्च आहे तो 89,287 वरून 98,311 कोटी रुपये इथपर्यंत वाढवलेला आहे. म्हणजे साधारणतः आरोग्यावरच्या खर्चातली जी वाढ आहे ती साधारणतः 10,000 कोटी रुपयांची आहे असं चित्र आपल्याला दिसतं. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की चिरंतन विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जे आपल्याला शून्य गरिबी, शिक्षण, आरोग्य हे पाहिजे होतं तिकडं फार काही आवश्यक लक्ष दिलंय असं आपल्याला दिसत नाही. यामध्ये एक विषमता नियंत्रण असा एक मुद्दा या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टामध्ये आहे. आणि यामध्ये असं दिसते की विषमतेचा शब्द सुद्धा कुठं आपल्याला अंदाजपत्रकामध्ये दिसत नाही. आणि दुर्दैवानं सर्व प्रकारची आर्थिक विषमता, सर्व प्रकारची म्हणजे उत्पन्न, संपत्ती आणि खर्च यातली आर्थिक विषमता उच्च पातळीवरची आहे आणि ती वेगानं वाढत चाललेली आहे. खरं म्हणजे या विषमतेच्या प्रश्नाकडे पहिल्यांदा लक्ष थॉमस पिकेटीनी वेधलं. त्यांनी कॅपिटल इन 21st सेंचुरी नावाचा ग्रंथ लिहिला की जो संशोधनावरती आधारित होता. आणि जगातल्या काही देशांची विषमता, आर्थिक विषमता कशी आहे ते त्यांनी मोजलं आणि त्यावेळेला सांगितलं होतं की विषमतेचा प्रश्न भारतामध्ये गंभीर आहे, तो उच्च पातळीवरचा आहे. त्यानंतर ऑक्सफॅमचा 2017चा रिपोर्ट आला, 2018चा आला आणि 2024चा वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट आला, 2024चा वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब रिपोर्ट आला आणि आता 25चा ऑक्सफॅम रिपोर्ट आलेला आहे. या सगळ्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की विषमता
उत्पन्नातली, संपत्तीतली, खर्चातली ही फार गंभीर गोष्ट आहे आणि दुर्दैवानं या अंदाजपत्रकामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही असं आपल्याला म्हणता येईल. आपण जेव्हा विकसित भारताच्या अनुषंगानं या अंदाजपत्रकाकडे बघण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मात्र थोडंसं समाधानकारक चित्र आपल्याला दिसतं. आणि ते समाधानकारक चित्र या अर्थानं म्हणतो की विकासाची गती वाढवण्यासाठी, विकासाचा दर वाढवण्यासाठीच्या काही उपाययोजना निश्चितपणे या अंदाजपत्रकामध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण विकसित भारताकडे जात असताना आपल्याला शेतीचा विकास आवश्यक आहे, उद्योगाचा विकास आवश्यक आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये होणं गरजेचं होतं. मुळात काय झालं की संपूर्ण जगामध्ये तुलनेनं आर्थिक विकासाचा दर, वृद्धीचा दर कमी झालेला आहे, तो घटायला लागलेला आहे आणि तशी भारताची स्थिती चांगली आहे पण ती पुरेशी नाही. आपला पण जो विकासाचा दर आहे, वृद्धी दर आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा, तो साधारणतः 6.4% राहील अशा प्रकारचा अंदाज आहे. आपल्याला जर विकसित भारताकडे जायचं असेल तर तो दोन आकडी पाहिजे, 2 अंकी पाहिजे. तो काय आपल्याला साध्य करता आला नाही. पण आनंदाची गोष्ट अशी, समाधानाची गोष्ट अशी की या अंदाजपत्रकामध्ये विकासाची गती, आर्थिक वृद्धीचा दर वाढवण्याच्या अनुषंगानं निश्चितपणे यामध्ये प्रयत्न झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. हे प्रयत्न कोणते आहेत? एक म्हणजे शेती विकासाला काही अग्रक्रम देण्याचा प्रयत्न यामध्ये दिसतो. यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम जे उद्योग आहेत त्यांच्या विकासासाठीच्या काही उपाययोजना यामध्ये दिसतात. गुंतवणूक वाढवण्याच्या अनुषंगानं काही प्रयत्न यामध्ये दिसतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपली निर्यात वाढवण्यासाठीचे काही उपाय सुद्धा यामध्ये दिसतात. या 4 माध्यमातून प्रामुख्यानं विकसित भारताकडे जाण्याचा प्रयत्न हे अंदाजपत्रक करणार आहे असं एक प्रस्ताव या अंदाजपत्रकामध्ये दिसतो आणि यामधून आर्थिक वृद्धी वाढेल, ती समावेशक असू शकेल, त्यामध्ये जो मध्यम वर्ग आहे त्याची खरेदी शक्ती वाढू शकेल, खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक आकर्षित करून घेता येतील आणि लोक साधारणतः सेन्सिटिव्ह होतील आणि या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारची तरतूद या अंदाजपत्रकामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. शेतीच्या विकासाच्या अनुषंगानं शेतीचा वृद्धी दर कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत असं हे अंदाजपत्रक म्हणतं आणि त्यासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना नावाची योजना 100 जिल्ह्यांमध्ये ती राबवली जाणार आहे आणि साधारणतः 1.7 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे. शेतीला किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जवळपास 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे आणि ही आकडा 7.7 कोटी म्हणजे जवळपास 8 कोटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. कापूस हे जे नगदी पीक आहे या नगदी पिकाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगानं एक 5 वर्षाची मोहीम राबवली जाणार आहे आणि उत्पादकता आणि त्याची कार्यक्षमता जी आहे, शाश्वतता आहे, ती शाश्वतता आणि उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न या कापूस उत्पादनाच्या बाबतीमध्ये केला जाणार आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित बी बियाणं यांचा विकास आणि पुरवठा आणि त्याचबरोबर प्रामुख्याने हवामान बदल असेल, कीटक असतील, आजार असेल यांना विरोध करणारे, प्रतिबंध करणारे अशा प्रकारची सुधारित बी बियाणं ही विकसित करण्याचा आणि पुरविण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. प्रामुख्याने आपली जी कडधान्य आहेत ते कडधान्याच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये टंचाई असते, त्यामुळे कडधान्याच्या बाबतीमध्ये आपण आत्मनिर्भर, सेल्फ रिलायंट होण्याचा प्रयत्न यामध्ये करण्याचा प्रस्ताव आहे येत्या 6 वर्षामध्ये आणि त्यामध्ये प्रामुख्याने तूर असेल, उडीद असेल, मसूर असेल यांच्या विकासावरती प्रामुख्यानं भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं त्यांचं जे त्यासाठीची बियाणं आहेत, बी बियाणं आहेत, त्यांचा विकास आणि त्यांचं व्यावसायीकरण, त्यामधला जो प्रोटेंट आहे, स्निग्ध भाग आहे, तो स्निग्ध भाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आणि पिकाची कापणी झाल्यानंतर साठवणूक करणं, त्यासाठीचं गोदामाची व्यवस्था करणं अशा सारख्या आणि शेतकऱ्याला योग्य किमती मिळू शकतील अशा प्रकारचा प्रयत्न हा प्रामुख्यानं केला जाईल अशी तरतूद या अंदाजपत्रकामध्ये आहे. या अंदाजपत्रकामध्ये शेती आणि शेती संलग्न जे व्यवसाय आहेत यांच्यासाठी जी खर्चाची तरतूद आहे ती 1,51,851 कोटी रुपये होती, ती आता 1,71,437 कोटीपर्यंत वाढलेली आहे. म्हणजे जवळपास 20,000 कोटी रुपयांची शेती उद्योग व्यवसायासाठी विकासासाठीची खर्चाची वाढ
तरतूद वाढवलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. एकंदरीत शेती विकासाकडे हे अंदाजपत्रक लक्ष केंद्रित करतं असं आपल्याला म्हणता येईल. आता विकसित भारताकडे जात असताना, त्याचा पाया रचत असताना, तिकडे मार्गक्रमण करत असताना औद्योगिक क्षेत्राचं महत्व अनन्यसाधारण आहे. कारण 2024-25 मध्ये औद्योगिक क्षेत्राचं योगदान चांगलं आहे, पण जेवढं पाहिजे तेवढं मात्र नाही, ते कमी आहे. वृद्धीचा दर चांगला आहे. वस्तू निर्माण क्षेत्र आणि बांधकाम यांचं योगदान चांगलं आहे, पण ते पुरेसं नाही. आणि म्हणून आपल्याला उद्योग प्रधान राष्ट्र आणि विकसित राष्ट्र इकडे जायचं आहे. म्हणून औद्योगिक क्षेत्रावरती, विकासावरती, प्रगतीवरती लक्ष देणं गरजेचंच होतं, आवश्यक होतं. या दृष्टीनं यामध्ये काही निश्चितपणे यामध्ये या अंदाजपत्रकामध्ये उपाययोजना आहेत असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये जो सूक्ष्म उद्योजक व्यावसायिक आहेत याला साधारणतः 5 लाखापर्यंतची मर्यादा असलेली क्रेडिट कार्ड देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि साधारणतः एकूण 10 लाख, पहिल्या वर्षामध्ये 10 लाख उद्योजक सूक्ष्म व्यावसायिकांना अशा प्रकारची क्रेडिट कार्ड देण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. जे उद्योग व्यवसायामध्ये पहिल्यांदा, म्हणजे पहिली पिढी आहे, अशा 5 लाख उद्योजकांना, व्यावसायिकांना, प्रामुख्याने जे अनुसूचित जाती, जमाती आणि स्त्रिया यांना प्रामुख्यानं अशा प्रकारचं जे कर्ज आहे ते कर्ज 2 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे आणि साधारणतः 5 वर्षापर्यंत हा जो 5 लाखाचा आकडा आहे तो गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. औद्योगिक क्षेत्राचं योगदान वाढवण्यासाठी, वस्तू निर्माण क्षेत्राचं योगदान वाढवण्यासाठी साधारणतः ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे, म्हणजे तो जो व्यवसाय तो अधिकाधिक सुलभ करणं. त्यानंतर कामासाठी लोकांची किंवा कामगारांची मागणी करणं, सूक्ष्म, लघु, मध्यम यांना हे अधिक गतिशील करण्याचा प्रयत्न करणं, तंत्रज्ञान अद्ययावत आणि त्याची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न करणं, औद्योगिक क्षेत्रामधलं उत्पादन आहे ते अधिकाधिक दर्जा, गुणवत्तेचं निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारच्या काही तरतुदी यामध्ये केलेल्या आहेत. आणि प्रामुख्यानं त्यांची जी कर्जाची मर्यादा आहे सूक्ष्म उद्योगांसाठी 5 कोटीवरून 10 कोटी पण केलेली आहे आणि स्टार्टअप मधल्या उद्योग व्यवसायांची मर्यादा ही 10 कोटीवरून साधारणतः 20 लाखापर्यंत वाढवलेली आहे. आणि तशाच प्रकारचा बदल हा सूक्ष्म, मध्यम, लघु आणि या उद्योग व्यवसायांच्या बाबतीमध्ये सुद्धा केलेला आहे. त्याची गुंतवणुकीची मर्यादा वाढवलेली आहे आणि जो उलाढाल आहे त्या उलाढालीची मर्यादा वाढवलेली आहे. म्हणजे अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे आणि हेतू एवढाच आहे की उद्योग व्यवसायाचा विकास होऊ शकेल आणि त्यासाठी मदत होऊ शकेल, अशा प्रकारची अपेक्षा ही यामध्ये आपल्याला दिसते. आता काही निर्यात वाढीचे प्रयत्न सुद्धा यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रामुख्याने निर्यात वाढीसाठी सुद्धा अशा प्रकारच्या काही उपायांचा समावेश या अंदाजपत्रकामध्ये केलेला आहे. म्हणजे निर्यात वाढीच्या माध्यमातून उद्योग, शेती यांच्या विकासाला एक प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं आणि त्या माध्यमातून प्रामुख्यानं अशा प्रकारचा जो विकास आहे, विकासाची गती आहे, ती विकासाची गती ही वाढवण्याचा प्रयत्न करणं असं आपल्याला म्हणता येईल. निर्यात वाढीसाठी साधारणतः निर्यात वाढ मोहीम राबवली जाणार आहे. भारत ट्रेडनेट अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि ग्लोबल चेन निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर हे जे एक राष्ट्रीय फ्रेमवर्क करण्याचा, ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर म्हणून करण्याचा प्रयत्न केला जाणार, एकूण 2 सिटीज मध्ये तो केला जाणार आहे. आणि प्रामुख्यानं जी गोदामाची व्यवस्था आहे ती गोदामाची व्यवस्था ही वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या तरतुदी या प्रामुख्यानं यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये उद्योगावरचा जो खर्च आहे तो उद्योगावरचा खर्च 47,559 कोटी रुपयांवरून 65,553 म्हणजे 20,000 कोटी रुपयांची वाढ ही यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि प्रामुख्यानं या माध्यमातून ही विकासाची गती आणि व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये निश्चितपणे दिसतो. यामध्ये गुंतवणूक वाढीसाठी प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये जो क्रेडिट आहे, म्हणजे कर्ज घेण्याची जी कुवत आहे ती तपासली जाणार आहे. त्यानंतर काही अंशतः ही कर्ज पुरवठ्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यानंतर केवायसी जी आहे ती केवायसी ही बंद केली जाणार आहे
आणि त्याचबरोबर काही ठिकाणी मर्जर म्हणजे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि जे परकी भांडवल आहे ते परकी भांडवल प्रामुख्याने इन्शुरन्समध्ये, विमा क्षेत्रामध्ये 74% वरून 100% करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी जे आयात शुल्क आहे, कस्टम ड्युटी, या आयात शुल्कामध्ये काही घट करण्याचा प्रयत्न सुद्धा यामध्ये केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक गुड आहेत, मेक इन इंडिया अंतर्गत होणारे, आणि त्यानंतर निर्यातीसाठी ज्या वस्तू आहेत यामध्ये हँडीक्राफ्ट आहे म्हणजे हस्तकला आहे, यामध्ये चामडी वस्तू आहेत, आणि त्याचबरोबर प्रामुख्यानं औषध आहेत. या औषधांवरचे हे आयात शुल्क आहे, कस्टम ड्युटी, ती कमी करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. एकूण हा प्रयत्न निश्चितपणे महत्वपूर्ण आहे. यामध्ये थोडासा मध्यमवर्गीयाला दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ती फार आनंददायक गोष्ट आहे असं आपल्याला दिसत नाही. साधारणतः ज्याचं उत्पन्न वर्षाला 12 लाख आहे त्याला उत्पन्न कर नसेल म्हणजे सगळ्या रिबेट वगैरे सुटी वगैरे धरून, आणि त्याच्या पुढं उत्पन्न कर इन्कम टॅक्स लागेल असं म्हटलेलं आहे. पण याचा फायदा नवीन जो प्रवेश करेल उद्योग व्यवसायामध्ये किंवा क्लास 4 आणि क्लास 3 याला त्याचा फायदा होऊ शकेल, किंवा ज्यानं नुकतीच प्रवेश केलेला आहे उद्योग व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये त्याला तो फायदा होऊ शकेल. यामध्ये जे कायमस्वरूपी झालेले आहेत किंवा जे काही वर्षे काढलेले आहेत त्यांना काय त्याचा फायदा होईल असं वाटत नाही. म्हणजे अंशतः कराचा कर सुट्टीचा फायदा क्लास 3 क्लास 4ला आणि अगदी नव्यानं जे प्रवेश केलेले आहेत नोकऱ्यांमध्ये त्यांना होण्याची शक्यता आहे. फार बेनिफिट मिळेल, म्हणजे त्याचे जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी मोजकेच असतील असं मला दिसतं. या पार्श्वभूमीवरती थोडासा सामाजिक कल्याणाच्या अनुषंगानं जर विचार करू लागलो तर या अंदाजपत्रकामध्ये अनुसूचित जाती जमाती, इतर मागास, अल्पसंख्याक यांच्यावरचा जो सामाजिक कल्याणाचा जो खर्च आहे तो खर्च हा 56,501 कोटीवरून 60,052 कोटी म्हणजे साधारणतः 40,000 कोटीनं तो वाढवलेला आहे. ही एक गोष्ट या अनुषंगानं आपल्याला दिसते. आणि यावेळेला आपल्याला असं दिसतं की हे जे सगळे सामाजिक वंचित गट आहेत या सगळ्या सामाजिक वंचित गटांना एकाच गटामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तशा प्रकारची खर्चाची तरतूद ही या अंदाजपत्रकामध्ये केल्याचं झाल्याचं आपल्याला दिसतं. एकंदरीत या वरून आपल्याला असं दिसतं की या अंदाजपत्रकामध्ये शाश्वत किंवा चिरंतन विकासाचे जे उद्दिष्ट आपल्याला गाठायचे त्याकडे फार काही लक्ष दिल्याचं आपल्याला दिसत नाही. आरोग्यावरचा खर्चातला थोडासा वाढ आणि थोडीशी कॅन्सर किंवा बाकीच्या आजारांसाठी जे औषध आहेत त्यांना आयात शुल्कामधून दिलेली सूट आणि कॅन्सर जिल्ह्याच्या ठिकाणी त्याची सुविधा, एवढं जर सोडलं तर फार काय लक्ष आरोग्याकडे आहे असं वाटत नाही. शिक्षणाकडे तर फार मोठं दुर्लक्ष झालेलं आहे. IITs काही विचारामध्ये घेतलेलं आहे, विद्यापीठ कॉलेजेस वगैरे यांचा कुठलाही विचार यामध्ये झालेला नाही. आणि म्हणून निश्चितपणे शेती विकासाकडे लक्ष दिलेलं आहे, औद्योगिक विकासाकडे लक्ष दिलेलं आहे, पण अजून लक्ष देणं गरजेचं आहे. पायाभूत सुविधांचा काही विकास, इन्फ्रास्ट्रक्चरकडे काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण शिक्षण, आरोग्य, रोजगार, गरिबी, विषमता, बेकारी याकडे मात्र फार दुर्लक्ष झालेलं आहे. आणि सामाजिक कल्याण याकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा आपण अंदाजपत्रकाकडं या अपेक्षा काय होती आणि प्रत्यक्षात काय मिळालं याचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसतं प्रामुख्याने विकासाची गती आपल्याकडे वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या धोरणकर्त्यांच्या डोक्यामध्ये दिसतो. पण हा विकास कोणासाठी? तिथं जर विषमता असेल, तिथं जर गरिबी असेल, तिथं जर बेकारी असेल, तिथं जर वंचित गटांना त्याचे लाभ मिळत नसतील तर मग विकास कोणासाठी? तो समावेशक होणं अपेक्षित आहे, पण तसा प्रयत्न मात्र यामध्ये आपल्याला दिसत नाही. या पार्श्वभूमीवरती येत्या काही कालावधीमध्ये पार्लमेंटमध्ये त्या बजेटवरती चर्चा होईल आणि यामध्ये प्रामुख्यानं शिक्षणावरची तरतूद वाढवायला पाहिजे, आरोग्यावरची तरतूद वाढवायला पाहिजे, ठोस असं रोजगारविषयक धोरण निश्चित करायला पाहिजे, बेकारी नियंत्रित करायला पाहिजे, गरिबीसाठीच एक खास धोरण आवश्यक आहे नियंत्रणाचं, आणि विषमतेसाठी फार मोठं अग्रक्रम देणं, फार मोठी प्रायोरिटी देणं गरजेचं आहे
आणि त्याचबरोबर हे जे वंचित घटक आहेत त्यांच्या सामाजिक कल्याणासाठीच्या योजना आणि उपक्रम उपाय यासाठी जे तरतूद आहेत त्यावरचा खर्च वाढवणं आवश्यक आहे। या दृष्टीनं जर यामध्ये काय बदल झाला आणि हे अंदाजपत्रक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा फलद्रूप होण्यामध्ये, त्या अपेक्षा साध्य होण्यामध्ये आपल्याला मदत होईल। पण आता तरी तसं चित्र दिसत नाही। आता एकांगी दिसतं, शाश्वत विकासाचे उद्दिष्ट पूर्ण वगळलेले आहेत, सामाजिक समावेशनाचा मुद्दा पूर्ण वगळलेला आहे। फक्त एकच आहे की विकसित भारत किंवा आर्थिक सार्वभौम आर्थिक महासत्ता हे एवढंच डोक्यात आहे आणि त्या अनुषंगाचा प्रयत्न यामध्ये दिसतो। ते आवश्यक आहे पण ते पुरेसं नाही। आवश्यक त्याबरोबर पुरेसं होण्यासाठी आपल्याला शिक्षण, आरोग्य, विषमता नियंत्रण, गरिबी नियंत्रण, रोजगार निर्मिती, तरुणांना काम ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत। त्यांचे सामाजिक वंचित घटक आहेत त्यांच्या कल्याणासाठीच्या उपाययोजना, धोरणं याच्यावरचा खर्च वाढवणं आवश्यक आहे। आणि थोडासा संविधानाचा आधार घेतला तर त्यामधून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जी संविधानाची ज्याला आपण स्पिरिट म्हणतो ती स्पिरिट जर विचारामध्ये घेतलं तर बऱ्यापैकी समावेशक विकसित भारत आणि चिरंतन आणि शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकेल, प्रभावी ठरू शकेल असं मला वाटतं। पण हे अपेक्षित बदल येत्या कालावधीमध्ये पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चेमध्ये जर लक्षात आले आणि ते अंतर्भूत झाले तर खऱ्या अर्थानं MNT मराठी चॅनेलनं आज हा जो खास कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे ते उपयोगी ठरू शकेल, फलद्रूप ठरू शकेल असं मला वाटतं। धन्यवाद। जीवन तुमच्याकडे। जे धन्यवाद सर, अतिशय महत्वाचा विषय। आम्ही सुरुवातपासूनच म्हणतोय की विशेषतः अशा विषयावर जी ब्राह्मणी भांडवली मीडिया आहे त्यावर चर्चा होत नाही आणि सामान्य माणसापर्यंत त्या बजेटचं जे महत्व आहे ते जात नाही आणि मग त्याचे जे प्रश्न आहेत ते कायम राहतात। नेमकं आपल्यासाठी काय वाढवून ठेवलं याबद्दलही तो अनभिज्ञ असतो। मात्र आपण खूप सोप्या आणि साध्या भाषेत आम्हा प्रेक्षकांना सांगितलेलं आहे। शिक्षणावर जो आपण विशेष भर दिलेला आहे, जी अपेक्षा केली आहे की पुढे वाढणं अपेक्षित होतं पण तसं सरकार करत नाही आणि वारंवार ह्याबाबत सरकारची अनास्था आपल्याला दिसते, या वेळेला आपल्याला दिसून आली। केंद्रीय अंदाजपत्रक 2025-26 अपेक्षा आणि वास्तव या विषयावर प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सरांनी सर्वांना मार्गदर्शन केलं, तेव्हा MNTच्या वतीने सरांचे आणि प्रेक्षकांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि ही चर्चा याच ठिकाणी संपली असं घोषित करतो। धन्यवाद सर।